शेवटचा चौकार कोणी ठोकलाय नाव सांगायचं त्यांचं. येस दाऊद हेच ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. दाऊद चला प्लीज वेलकम. त्या चौकारानं मात्र सामना जिंकून दिलाय. जोरदार याने स्वागत करूयात दाऊद यांचं. आपण नक्कीच किसनजी माडिक सर आणि तुम्ही डिझर्व करता. शेवटच्या बॉल मध्ये तुम्हाला चौकार होता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर किसनजी माडिक सर यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर आदरणीय क्षीरसागर सर यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज हा जो खेळाडू आहे तो म्हणजेच या ठिकाणी. त्याचबरोबर ताजामुल भाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दाऊद यांना दिलं जाईल. काही चांगला फटका सर पाहायला गेलं तब्बल तो एक चौकार. तिकडे मॅच कडे सुरुवात देखील झाली. पहिल्याच बॉल वरती 4 धावा मिळत आहेत. आपण इकडे यायचंय ताजामुल भाई मॅच सुरू झाली आहे. यानंतर तुम्हाला सेमीफायनल पुढची मॅच खेळायची आहे. त्याच्यानंतर सर आपल्याला सेमीफायनल खेळायचे आहे त्यामुळे आपण लगेचच रोहित सर एकच बॉल झालाय ना. एस ओके 4 धावा झालेल्या आहेत सर. 4 घ्या 4. गोलंदाजी ट्रॅक वरती मयुरेश यांना तुम्ही बघताय गोलंदाजी करत असताना या बॉल वरती अलोंग द कार्पेट फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत ऋषी. अलोंग द कार्पेट जर बघताय तर केवळ आणि केवळ एक सिंगल. त्याचबरोबर मागच्या मॅच मध्ये मॅच विनिंग खेळ सादर करणारा जो स्टार खेळाडू होता त्याला तजमुल भाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. दाऊद या आपणासाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. तजमुल भाई आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ असते ते पारितोषिक देऊया. तजमुल भाई आपल्याला विनंती करतो 500 रुपयाचं कॅश प्राइज देऊया. दाऊदला शानदार बॅटिंग केली. शेवटच्या बॉल वरती चौकार मारत आपल्या टीमला विजयी करणारा दाऊद यावेळेला 500 रुपयाचं कॅश प्राइज प्राप्त करतोय. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन, खूप भालो. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर नक्कीच 3 बॉल झाले. 6 धावा धावफलकावरती असतील. 6 झालेले आहेत. 6 धावा धावफलकावरती असतील. इथे मात्र मागच्या मॅचचा हिरो म्हणजे सुमित जामदार काय वादळी खेळी सादर केली होती या खेळाडूने. समोर मयुरेशच्या विरुद्धमध्ये तो खेळताना देखील दिसतोय. पुढचा बॉल आणि रनअप मध्ये धुवी देखील. चला क्विक फास्ट आपल्याला खूप एक मिनिट गरजेचं आहे. आणि पुढची सेमीफायनल असेल एक संघ मात्र डायरेक्टली अंतिम फेरीसाठी क्वालिफाय करेल आणि उरलेला संघ मात्र 3 किंवा 4 नंबर साठी ते देखील त्यांच्या मानकरी ठरू शकतात. डीप स्क्वेअर लेगला चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. केवळ या बॉलवरती देखील सिंगल धाव आपल्याला बघायला मिळते. आणि एका धावेवरती आता समाधान मानावं लागेल. सुरुवात करत असताना श्रीराम गवे हा संघ आपल्याला चला क्विक फास्ट आपण लवकरात लवकर जेवढे लवकर करू तेवढे चांगले ओव्हरचे सामने आपल्याला खेळायला भेटतील. अन्यथा पुढची सेमीफायनल 1 ओव्हरची आपल्याला खेळावी लागेल. या बॉल वरती जर बघायला गेलं तर हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल फलंदाज या सिद्धू पाजी. हे मात्र अगदी मैदानाच्या बाहेर येताना दिसतील का. पंचांकडे थोडीशी चर्चा करतायत. फलंदाज बाद झालेत. सिद्धू आपण लगेच बाहेर यायचंय. नवीन फलंदाज आपण मैदानाकडे जायचंय. आपल्याला सेमीफायनल देखील खेळायची आहे. क्विक फास्ट चला आपण लवकरात लवकर या ठिकाणी या मॅचला सुरुवात करूयात. क्रमांक 3 वरती आता रोहितला पाठवलं गेलंय. रोहितला आपण बघतोय तर या ठिकाणी पाठवलं जाईल. क्रमांक 3 वरती सुमित. चला आपण पॉपिंग क्रीज मध्ये लगेच जायचंय. नवीन फलंदाज येईल. धावसंख्या 7 ला 1 खेळाडू बाद झाला. षटक क्रमांक तुम्ही पाहताय तर एकंदरीत एक खेळ मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. समोर असेल रोहित पवार खेळाडू चांगला आहे. हा बॉल अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. चेंडू मात्र चकमा देतोय. चेंडू दन दन कर सीमा रेषा पार. येस भाग्यशाली चौकार. 1 खेळ समाप्त. धावसंख्या लॉस ऑफ 1 विकेट. 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 11 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक आता दुसऱ्या इथून पुढे चालू होईल.
11 धावा फलकावरती पहिल्या षटकानंतर झालेले आहेत. एक खेळाडू बाद देखील झालाय. सिद्धूच्या माध्यमातून एक मोठा धक्का बसतोय. इथून जिंकणारा संघ सेमी फायनल साठी क्वालिफाय करेल आणि जो संघ सेमी साठी क्वालिफाय करणार ना तो संघ नक्कीच या 4 पैकी एका कोणत्या तरी ट्रॉफीवरती आपल्या नक्कीच नाव कोरेल यात अजिबात शंका नाही आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट केलाय. चेंडू मात्र चाललाय दन दन कर सीमा रेषा जिथे धावा मिळतील 4 आलाय ब्रँडेड चौकार. सुमित आता एक हाती किल्ला लढवण्याचं काम निश्चित करतोय. धमाकेदार आपल्याला फटकेबाजी बघायला मिळतीये. मागच्या बॉलवरती देखील शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. या बॉलच्या पहिल्याच बॉलवरती चौकार बघायला मिळतोय. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन असेल. पुढचा बॉल असेल. खोलवरचा बॉल टाकला अलोंग द कार्पेट ऑफला ड्राईव्ह केला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावचीत आणि येस रोहित पवार मात्र विकेट सॅक्रिफाईस करतायत. त्यांना माहित आहे की एकंदरीत जो फलंदाज आहे सुमित जामदार यांना स्ट्राईक वरती नेणं गरजेचं राहील. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर फलंदाजी ट्रॅक वरती दादू नाव सांगून जा तुमचं. दादू नाव सांगा. असुयोग. येस असुयोग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जातील. एक सिंगल घ्याव्या सर. एक सिंगल घ्या. आणि इथे जर पाहायला गेलं तर फलंदाज बाद झाल्यानंतर आता इथे सुयोगला पाठवलं गेलंय. सुयोग आहे या षटकातील. अजून 4 बॉलचा खेळ बाकी असेल. शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 16 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळते. 2 खेळाडू देखील बाद झालेत. आता वेगळ्या प्रकारचाच मारस घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला सुयोग देखील त्यांना ज्या वेळेला स्ट्राईक मुळे त्या वेळेला मोठे फटके येतील का त्यांच्या बॅटमधून देखील पाहावे लागतील. पुढचा बॉल येणार असते संकट आणेल की यावेळेला आक्रमकतेनं या बॉलवरती प्रहार केला जाईल का. यावेळेस आक्रमक रूप धारण केलंय. वा व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. चला न्यू बॉल द्यायचा. बॉल द्यायचा तिकडे. निलेश सर बॉल द्या अंपायर्सना. निलेश सर आपण बॉल देऊयात. आपण बॉल द्या लगेच. रोल बॉल द्या लगेच त्यांना. धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर याच्या पुढे सेमीफायनलची मॅच असेल. पुढचा बॉल आहे. यस त्रिफळाची फलंदाज बाद सुमित जामदार. मोठा धक्का बसतोय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धावसंख्या 22 वरती 3 खेळाडू बाद झाले. षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला नवीन फलंदाज आपण लगेच जायचं आहे. रोशन यांना आपण बघतोय. क्रमांक 5 वरती रोशन फलंदाजी मार्क वरती जाते. सुमित जामदार सारखा आक्रमक खेळाडू मैदानाच्या बाहेर. आणि मी तरी म्हणेन आता मात्र मोठे प्रहार केले होते मागच्याच बॉल वरती. एक चांगला फटका बघायला मिळाला. त्याच्यानंतर या बॉलवरती देखील प्रयत्न केला होता परंतु बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. फलंदाज यष्टी उद्ध्वस्त करून टाकल्या. तैसनच केल्या आणि तिथे मात्र आता परतावं लागलंय. षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला क्विक फास्ट जायचं आहे पण लगेच. चला मॅचला सुरुवात करा. रोहित सर आपण मॅचला चालू करून घेऊयात. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. या षटकातील येणारा पुढचा बॉल आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु पाहायला गेलं तर फलंदाज हिट विकेट झालाय. एवढ्या मागे जाऊन खेळलं होतं. अख्खा संपूर्ण जर पाहायला गेलं तर विकेट तुमच्याकडे. फलंदाज एवढा मागे गेलाय की तो सरळ हिट विकेट झालाय. नवीन फलंदाज चला लगेच जायचंय अतिशय वेगानं. धावसंख्या 22 ला आता 4 गडी बाद झालेत. जे डॉट बॉल आहेत ना ते शेवटला एक रन्स देखील खूप महत्वाचा ठरेल. जे 2 डॉट बॉल त्या 2 वरती जर का 2 सिंगल्स देखील येऊ शकले असते तर मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट होऊ शकलं असतं. चला लवकरात लवकर फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये.
शेवटचा एक बॉल, धावसंख्या 22 या आकड्यावरती. शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार की डिफेन्सिव्ह क्रिकेट. नवीन खेळाडू आहे, अनुभव थोडासा कमी आहे, पण तो खेळण्याची जिद्द या खेळाडूकडे आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर धावचीची संधी बनणार का? येस, खेळाडू पास झालेला आहे. लगातार विकेट. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धावसंख्या 22 आणि टार्गेट मात्र 23 धावांचा असेल. कॉम्बॉक्स मध्ये देखील चेंजेस ऐकूया दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी क्षीरसागर सर यांना. क्विक फास्ट त्याला शतक लावून घेऊयात आपण. चला सर, लवकर लवकर चला. आता ही जी आहे ना फिल्डिंग करते ते गवे आणि बॅटिंग करायला जाईल ते विसापूर. विसापूरवाल्यांना 23 धावा पाहिजेत ना, 23 टू विन ना. चला 23 टू विन लवकर. बारा बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी विसापूर टीमला. जयहनुमान विसापूर बनाम श्रीराम गवे. सुमित जामदारची शानदार फलंदाजी. आक्रमक फटकेबाजी देखील पाहायला मिळाली होती सुमित जामदार यांच्याकडून आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 22 धावांपर्यंत मजल मारली आणि आता सामना जिंकण्यासाठी जयहनुमान विसापूर या टीमला 12 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. उपांत्य फेरीची लढत. या ठिकाणी जो जिंकेल तो उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय. निशांत आणि पुन्हा एकदा त्याच्या साथीने तुम्हाला मैदानामध्ये पाहायला भेटू शकेल आक्रमक खेळाडू. निशांत आणि अक्षय ना. निशांत आणि अक्षय जोडगोळी मैदानावरती. मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं होतं की निशांतने तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज प्राप्त केलं होतं. 2 षटकार मारले होते. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर माऊली ट्रान्सपोर्ट यांच्या वतीनं अर्थात मुकेश सर आहेत आपल्या बरोबर. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक देतात ते इथे. खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढवतात. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर सुमित जामदार. बॅटनी तर करामत केली. आता बॉलने पुन्हा एकदा वेळ आली सुमित जामदारची. असंभव को संभव बनाना, नामुमकिन को मुमकिन बनाना, अनहोनी को होनी में तब्दील करना, ये सुमित के बाएं हाथ का खेल है. लेडीज एंड जेंटलमैन, फिलहाल यहाँ पर देखा जाए तो 12 गेंदे और मुकाबले को जीतने के लिए यहाँ से 23 रनों की आवश्यकता होगी. कांटे की टक्कर होगी. कॉन्फिडेंस इस समय 7वें आसमान पर होना चाहिए अगर इस मुकाबले को जीतना है तो. तमाम दर्शकों की यहाँ पर उपस्थिति देखने लायक. फिलहाल यहाँ पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज निशांत स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए. पहली गेंद खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन उनके सर के ऊपर से हाथ को छूती हुई गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. और ये देखिए मुकेश सर की तरफ से 100 रुपए की धनराशि आई है. ये कैच नहीं छोड़ा, ये मुझे लगता है मैच छोड़ा है. ये जब स्टीवा का कैच छोड़ा था साउथ अफ्रीका की टीम ने, तब स्टीवा ने कहा था ये आपने कैच नहीं मेरा छोड़ा, आपने वर्ल्ड कप छोड़ा है. और फिलहाल वैसा ही हुआ था. फिलहाल 6 के साथ आगाज होता हुआ निशांत की शानदार बल्लेबाजी. सुमित जामदार दोबारा तैयार होंगे. ये लोअर फुल टॉस जो ऑन साइड की तरफ दोबारा ड्राइव किया. इस बार खिलाड़ी मौजूद थे, कोई गलती नहीं की. जब तक गेंद दोबारा सुमित के हाथों में आती उसके पहले बड़े इत्मीनान के साथ वो सिंगल मुकम्मल किया था. सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई बिना कोई विकेट को 7 रन. अच्छी शुरुआत यहां पर देखने को मिलती हुई जयहनुमान विसापुर के लिए. इसके बाद सबसे बेहतरीन मुकाबला सेमीफाइनल का. आदर्श क्रीडा मंडल पुरुष की टीम पहले ही क्वालिफाई कर चुके सेमीफाइनल के लिए. यहां पर पुल करना चाहते थे. रनआउट का खतरा मंडराता हुआ. क्या यहां पर रन मिलेगा, क्या यहां पर रन मिलेगा? बिल्कुल नहीं. अगर बिल्कुल सटीक थ्रो होता, सुमित के हाथों में गेंद आती सीधा, तो कहीं ना कहीं वो अक्षय को वापस लौटना पड़ सकता था. लेकिन वो कहते हैं ना कि बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है. वो हरगिज नहीं बख्शे जाते जिनकी नियत खराब होती है. न मेरा एक होगा, न 13 लाख होगा, न तारीफ तेरी होगी, न मजाक मेरा होगा. ये बिल्कुल सटीक लाइन और लेन के साथ फेंकी हुई डिलीवरी थी. थोड़ी सी स्लो डिलीवरी. टप्पा खाने के बाद तकरीबन 120 किलोमीटर प्रति आवर रफ्तार के साथ ऑफ स्टंप के बाहर से जाती हुई गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में. रन बनने की कोई गुंजाइश नहीं. और रन संख्या का जिक्र करेंगे तो यहां पर रन बने हैं मात्र 8 बने हैं. यानी कि मुकाबले को जीतने के लिए यहां से अभी भी और 15 रनों की आवश्यकता. सुमित जामदार दोबारा तैयार होते हुए इस समय ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए. यह भी शानदार है, यह भी ब्यूटीफुल गेंदबाजी है. क्या लाजवाब गेंदबाजी. हीरो बन सकते हैं. जो पानी से नहाते वो लिबास बदलते हैं,
जो पानी से नहाते लेडीज एंड जेंटलमैन वो लिबास बदलते हैं, लेकिन जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते हैं। यहाँ पर पसीना बहाते हुए दोनों भी टीमों के खिलाड़ी शानदार यहाँ पर कारनामा पेश करते हुए मिस्टर सुमित जामदार। ये हेलीकॉप्टर स्ट्रोक, गेंद जाते हुए आसमान को छूती हुई 6 रन के लिए, ये निशान के बल्ले से आता हुआ है। और एक बेहतरीन राधा कृष्ण चषक ब्रांडेड षटकार, क्या लाजवाब बैटिंग। 6 के 7 रन संख्या पहुंच चुके 14 पर, यानी कि मुकाबले को जीतने के लिए महज 9 रनों की आवश्यकता होगी। मुकाबले को जीतने के लिए महज 9 रनों की आवश्यकता। जिंदगी में न जाने कौन सी रात आखिरी होगी, न जाने कौन सी बात आखिरी होगी, न जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी। मिलते जुलते यादें करते रहो यारो। यह मुलाकात शायद इस प्रतियोगिता के आखिरी हो सकते दोनों भी टीमों के बीच में। फिलहाल यहाँ पर तैयार होते हुए सिद्धू पाजी अब गेंदबाजी करने के लिए। अभी भी 6 गेंदे और मुकाबले को जीतने के लिए यहाँ से आवश्यक 9 रन बटोरने पड़ेंगे। क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में। कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही, हार नहीं मानूंगा। फिलहाल यहाँ पर देखा जाए तो सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा। और अब सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 15 बन चुके, यानी कि 8 रनों की आवश्यकता होगी मुकाबले को जीतने के लिए। वो जो आदर्श क्रीड़ा मंडल फुरुस की तरफ से दाऊद ने जो स्ट्रोक लगाया था आखिरी गेंद के ऊपर, जब 4 रनों की आवश्यकता, कौन भूलेगा वो स्ट्रोक। शायद उसी की याद दिलाते हुए ये दूसरा मुकाबला, ये दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला। फिलहाल यहाँ पर सिद्धू पाजी तैयार होते हुए और तो विकेट गेंदबाजी करेंगे। सामने मिस्टर निशांत, हवा में लहराती हुई गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, कोई गलती नहीं की। जिस विकेट की आवश्यकता वो विकेट चटकाते हुए कहानी में दोबारा ट्विस्ट वापस आता हुआ। क्या ब्यूटीफुल यहाँ पर परफॉर्मेंस देखने को मिलता हुआ इस समय सिद्धू पाजी के द्वारा। सनी मुझे लगता है शायद यहाँ पर कमबैक होता हुआ श्री राम गवे के द्वारा। अब नए खिलाड़ी मिस्टर संकेत धीरे धीरे क्या मैदान की तरफ जाएंगे। बैटर्स नेम संकेत होंगे, क्या जीत का संकेत लेकर गए मैदान में। अगर यहां पर सिद्धू पाजी अपनी टीम को जिता कर देते हैं तो शायद यहां से वो टीम जाएगी सेमीफाइनल की तरफ। यानी पिछले साल जो ख्वाब देखा था वो ख्वाब हकीकत में यहां पर पूरा करने का सुनहरा मौका बन सकता है। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब हमेशा बोलते थे, दोस्तों सपने वो नहीं होते जो सोते वक्त देखे जाते हैं, सपने तो वो होते हैं जिसके लिए इंसान सोना छोड़ देता है। अगर आपने भी ख्वाब देखा इस प्रतियोगिता के फाइनल में पहुंचने का तो यकीनन जी जान से मेहनत करने की आवश्यकता। वो कहते हैं ना कि रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं। जज्बारों को जीतने का वो किस्मत बदले या ना बदले, यह मैदान में वक्त जरूर बदलेगा। इसी के साथ ये शानदार स्ट्रोक, हवा में लहराती हुई गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, और एक सफलता। और ये सुमित जामदार सिद्धू पाजी ने इस समय मुकाबले को अपने गिरफ्त में पकड़ दिया है। क्या जबरदस्त कहानी में ट्विस्ट आता हुआ। दैट्स अ मैग्निफिसेंट, दैट्स अ आउटस्टैंडिंग डिलीवरी। लाइट बंद करा, लाइट बंद करा ही दादू, लाइट बंद करी, लाइट बंद कर। अरे लाइट बंद कर, हॅलोजन बंद कर। हॅलोजन कोणी लावलं, हा बंद करा। अभी भी 3 गेंदे बाकी है और 3 में 8 रनों की आवश्यकता होगी। सनी, ये दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला है। अगर किसी को दिल के दौरे का प्रॉब्लम हो तो भाई साहब आंखें बंद कीजिए, इस मुकाबले में कुछ भी हो सकता है। 3 गेंदे 8 रनों की आवश्यकता। कहां से कहां मुकाबला वापस आया। जब निशान थे तो चैन की सांस लेते हुए विसापुर की टीम नजर आई थी, लेकिन यह खिलाड़ी जब से वापस आया है मुकाबले में अब ट्विस्ट नजर आता हुआ। सिद्धू पाजी तैयार है, फिर एक मरतबा और तो विकेट गेंदबाजी करते हुए। सामने लेफ्ट हैंडेड बल्लेबाज यहां पर गेंद को उठाना चाहते थे, ऑफ साइड की तरफ हल्के हाथों के साथ मोड़ दिया है। पहला रन काफी तेजी के साथ भागे, क्या दूसरे का प्रयास करेंगे? बिल्कुल नहीं, यहां से खतरे से कम नहीं था। सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा। सिंगल के साथ यहां पर रन संख्या आगे बढ़ चुके, रन बने यहां पर 16 बने, यानी कि 16। मुकाबले को जीतने के लिए अब देखा जाए तो 2 गेंदे 7 रनों की आवश्यकता होगी, यानी कि यह मुकाबला भी आखिरी गेंद पर जाएगा। जिस तरह से हमारे दाऊद ने आखिरी गेंद पर चौका लगाया था, शायद उसी मुकाबले की याद दिलाते हुए सनी यह मुकाबला होगा। एक तरफ विसापुर की टीम है, एक तरफ हनुमान जी है, तो दूसरी तरफ प्रभु श्री राम है। श्री राम गवे या जय हनुमान विसापुर अलॉन्ग द कारपेट के जरिए खेलना चाहते थे। ओहो, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। अब कंपल्सरी चेस, यानी कि 1 गेंद 3 रनों की आवश्यकता। अगर यहां पर सनी सिंगल आता तो 6 चाहिए थे,
बड़ा स्ट्रोक खेलने के सिवाय कोई पर्याय नहीं था, लेकिन अब 1 गेंद 3 रनों की आवश्यकता। पिछला मुकाबला याद कीजिए 4 रनों की आवश्यकता बाउंड्री लगाई थी, अब 1 गेंद और 3 रनों की आवश्यकता होगी। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। 1 गेंद कंपल्सरी चेस है, कंपल्सरी चेस होगा, ये फॉर्मेट है जीत का। अगर 2 बनाओगे नहीं जीत पाओगे, मुकाबला जीतना है तो कंपल्सरी 3 बटोरने पड़ेंगे। श्रीराम गवे या जय हनुमान विसापुर, सिद्धू पाजी गेंदबाजी मार पर तैयार है, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज तैयार होते हुए गेंद को पुल कर दिया है, गेंद के नीचे खिलाड़ी मौजूद है, इसी के साथ कैच पकड़ा और श्रीराम गवे की टीम ने क्वालिफाई कर दिया सेमीफाइनल के लिए। जीत मुबारक हो, जीत मुबारक हो, खूब भालो श्रीराम गवे, क्या लाजवाब खेल खेला है। श्रीराम गवे की टीम ने अंत में जाकर आखिरी गेंद पर जय हनुमान विसापुर की टीम को प्रतियोगिता के बाहर निकाल दिया और आखिरी गेंद पर मुकाबले को जीता है। दैट्स आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, दैट्स अ फंटाबुलर परफॉर्मेंस, अमेजिंग। ये सिद्धू पाजी हकदार बनेंगे, जिस तरह से आखिरी ओवर में उन्होंने मुकाबला अपनी टीम की तरफ खींचा था। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। निलेश दादा, निलेश दादा काय तालियां बजती बाजी के लिए, तालियां बजती भी। जिन्होंने वो कैच छोड़ा था ना, उन्होंने अब चैन की सांस ली होगी। बाल बाल बचे थे, वरना कोई खैर नहीं था। हमारी महेश जी मुंडेकर साहब खुश होंगे, हमारे बेनेरे साहब खुश होंगे, और लाजमी भी है, खुश होना लाजमी है। जिस तरह से प्रदर्शन उन्होंने दिखलाया है, क्या आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस पेश किया था हमारे बच्चे लोगों ने। इंशाअल्लाह तारीफ के हकदार बनेंगे ये बच्चे लोग हमारे। जिस तरह से दाऊद की सराहना हुई थी, शायद उसी तरह से वो सिद्धू पाजी की होनी चाहिए। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस नादर यहाँ पर इसी टीम के द्वारा। पिछले सीजन में आए थे तो नंबर 3 पर विराजमान थे, इस सीजन में आए हैं, चैंपियन बनने के उद्देश्य आए हैं। चैंपियन से महज 2 कदम